सतीश उर्फ खोक्या भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खोक्या भोसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खोक्यावर पोलीस आणि वन विभागाकडून गुन्हे दाखल आहेत। शिरूर कासार दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं खोक्याला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायाधीश अक्षय जगताप यांच्या कोर्टानं ही कोठडी सुनावलेली आहे। त्यांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता। न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिलेला आहे। 20 तारखेपर्यंत पिशर दिला। 20 तारखे आजपासून काय मुद्दे मांडण्यात आले तुमच्याकडून? आता याच्यामध्ये त्यांनी जे म्हणजे सरकारी वकिलांनी आणि आयोनी जे मुद्दे मांडले होते की सदर आरोपी फरार आहे, बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे, त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे, त्यांच्या वापरलेले हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे। परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काही पिशरचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशर द्यावं, तर माननीय न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिला। सरकारी पक्षाने जी काही बाजू मांडली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की कुठले कृत्य करण्यात आले होते यापूर्वी गुन्हे दाखल नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गुन्हा आहे, हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा आहे। खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच। सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पिता पुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेंनी त्यांना दवाखान्यात न नेता या ढाकणे पिता पुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे। ओके बस ओके